थोरले बाजीराव पेशवे म्हणजे इतिहासातील एक सुवर्णपान। 1720 ते 1740 हा 20 वर्षांचा काळ बाजीरावांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो। या 20 वर्षांमध्ये बाजीरावांनी हिंदुस्थानाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात अनेक पराक्रमे करून दाखवले आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारास चांगलाच हातभार लावला। बाजीरावांना फक्त 40 वर्षांचंच आयुष्य लाभलं। अशा या पराक्रमी वीराचा मृत्यू कसा झाला ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी सिन्नर येथे झाला। लहानपणापासूनच बाजीराव वाचन, लिखाण आणि लेखांकनात उत्तम होते। इतकेच नव्हे तर त्यांना घोडेस्वारीसुद्धा उत्तम येत होती। आपल्या वडिलांसोबत अगदी लहान वयातच बाजीरावांनी उत्तरेकडील स्वारी केली होती। त्यामुळे पेशवे पदाचा भार घेण्याआधीच त्यांना उत्तरेकडील राजकारणाची आणि भौगोलिक स्थितीची ओळख झाली होती आणि याचाच फायदा त्यांना पेशवे पदावरून सूत्रे हाताळताना झाला। बाजीरावांच्या योग्यतेवर शाहूराजांना फार विश्वास होता। म्हणूनच पेशवा बाळाजींच्या मृत्यूनंतर शाहूराजांनी बाळाजी विश्वनाथ यांचा मोठा मुलगा बाजीराव यांच्या हाती पेशवेपदाची सूत्रे सोपवली। अनेक सरदार बाजीराव यांच्या पेशवेपदाला विरोध करीत होते। असे असूनही केवळ शाहूराजांनी बाजीरावांनाच पेशवापद देण्याचे नक्की केले। 17 ते 17 एप्रिल 1720 रोजी बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव यांच्या हाती पेशवेपदाची सूत्रे सोपवण्यात आली आणि बाजीरावांचा पेशवे म्हणून प्रवास सुरू झाला। पेशवेपदावर येताच बाजीरावांनी आपल्या कामांना वेग दिला। बाजीरावांचे मुख्य धोरण हे लष्करी स्वरूपाचे होते आणि त्यामुळे त्यांनी आपले सैन्य अधिक मोठे व बळकट करण्यावर जोर दिला। मुघल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक शत्रूंशी बाजीरावांनी एकाच वेळी लढत केली। बाजीरावांचे पहिले लग्न हे महादजी कृष्ण जोशी यांच्या कन्या काशीबाई यांच्याशी झाले। बाजीराव व काशीबाई यांना एकूण 3 अपत्ये होती। पहिले होते बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब, दुसरे होते रघुनाथराव आणि तिसरे होते जनार्दनराव। बाजीरावांना त्यांचे काम बाजूला सारून ज्या एका गोष्टीवरून टीकेचा विषय केला जातो ती गोष्ट म्हणजे त्यांचे दुसरे लग्न आणि ते देखील मुस्लिम स्त्रीसोबत। मस्तानी असे या दुसऱ्या पत्नीचे नाव होते। बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाच्या मुलींपैकी मस्तानी एक होती। बाजीराव व मस्तानी या दोघांना देखील एक अपत्य होते। त्यांचे नाव शमशेर बहादूर असे होते। 1740 साली बाजीराव पेशवे दिल्लीकडे कूच करत होते। वाटेत थांबून आपल्या जहागीर आणि आपल्या अधिपत्याखालील प्रदेशांवर ते पाहणी करून घेत होते। 1740 साली बाजीराव इंदोर येथे पोहोचले असता त्यांनी खरगोणा जिल्ह्यातील रावरखेडी या ठिकाणी सुमारे 1 लाख सैन्यासहित आपला तळ ठोकला। बाजीराव हे पेशवेपदावर येण्याआधीच अतिशय मेहनती व धाडसी होते। आपल्या वडिलांसोबत देखील त्यांनी अनेक मोहिमांमध्ये साथ केली होती। पेशवापद स्वीकारल्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्यांचे सगळे दिवस धावपळीत जाऊ लागले। बाजीरावांचे धोरण देखील मुळात लष्करी असल्याने नेहमीच युद्धाला, नवीन प्रदेश काबीज करायला अथवा काही ना काही चकमकींना सामोरे जावं लागत होते। या सगळ्या धावपळीत बाजीरावांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणे साहजिक होते। बरेचदा बाजीराव पेशवे आजारी असत आणि तेव्हाच्या काळात हल्ली उपलब्ध असतात तसे आधुनिक उपायही नव्हते। त्यामुळे बरेचदा आजार बरे होण्यास जास्त कालावधी लागे आणि अनेकदा तर आजाराचे निदान होणे देखील कठीण असे। रावेरखेडे ते आपला तळ ठोकून बाजीराव सैन्यासह थांबले असता त्यांना एकाएकी ताप येऊ लागला आणि दिवसागणिक त्याचे प्रमाण वाढले। तरी काही ना काही कामांमध्ये बाजीराव गुंतलेले असत, त्यामुळे शरीराला आराम हा जवळजवळ नाहीच। हा महिना साधारण एप्रिलचा होता। सध्याच पहा ना, एप्रिल महिन्यात उन्हाने अंगाची लाही होते, तर तेव्हाच्या एप्रिल महिन्यातही बऱ्याच प्रमाणात मोकळे असलेल्या जमिनीवर उन्हाचे चटके नक्कीच जास्त बसत होते। त्यामुळे काही इतिहासकारांच्या मतानुसार बाजीरावांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला। उष्माघातामध्ये माणसाच्या शरीराचे तापमान साधारण 40 डिग्रीपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे बरेचदा रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते। अशाच उष्माघाताने बाजीरावांचा मृत्यू झाल्याचे मत अनेक इतिहासकार व तेव्हाची काही साधने करतात। याउलट काही साधने बाजीरावांचा मृत्यू हा तापामुळे झाला असा करतात। 28 एप्रिल 1740 रोजी साधारण वयाच्या 40व्या वर्षी पेशवा बाजीरावांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला। याच दिवशी त्यांच्या शरीरावर अंतिमविधी रावेरखेडीतील नर्मदा नदीजवळ केले गेले। बाजीरावांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र हळहळला। एक भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली। महाराष्ट्रच नव्हे
तर महाराष्ट्राबाहेर देखील या बातमीचा शोक व्यक्त झाला. सिंधिया या घराण्यांनी रावेरखेडे येथे पेशवा बाजीरावांचे एक स्मारक बांधले. याला साधारणपणे छत्री असे म्हटले जाते. याच स्मारकाजवळ धर्मशाळा बांधली गेली आणि तेथे जवळच 2 मंदिरांचे देखील निर्माण करण्यात आले. यातील एक मंदिर निळकंठेश्वर महादेवाचे तर दुसरे रामेश्वराचे मंदिर आहे. या स्मारकाजवळ एका दगडावर काही अक्षरे कोरली आहेत. ही अक्षरे म्हणजे अनेक राजा, इतिहासकार इत्यादी मंडळींनी पेशवा बाजीरावांबद्दल काढलेले स्तुतीपर उद्गार आहेत. छत्रपती शाहू महाराज म्हणतात, सारे माझेच आहेत, परंतु माणूस असा बाजीराव मोठा लौकिक महाराजांचा बाळाजी पंतांनी केला. तादाधिक्य बाजीराव, तलवार बहादरपणाची पराकाष्ठा असा पुरुषच झाला नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांचे देखील वाक्य तिथे नमूद आहेत. ते म्हणतात, मराठ्यांच्या इतिहासात शिवरायांच्या पराक्रमाच्या तोडीची अद्भुत कृत्य बाजीरावांच्या हातून घडलेली आहे. एक पेशवा म्हणून बाजीरावांनी आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. 20 वर्षांच्या कालावधीत बाजीरावांनी मराठ्यांची सत्ता दक्षिण तसेच उत्तरेतही पसरवली. बाजीरावांमुळेच निजामाने मराठ्यांना त्यांची चौथ व सरदेशमुखी परत केली. बाजीरावांमुळे सिद्धीसारख्या आरमारी ताकदीला वचक बसलं. पोर्तुगीजांसारख्या विदेशी सत्तांनाही चांगलाच धडा मिळाला. आज सुमारे बाजीरावांचा मृत्यू होऊन 284 वर्ष झाली. इतकी वर्ष उलटून देखील बाजीरावांचे नाव इतिहासात अजरामर आहे. त्यांचे जीवन आदर्श आहे आणि त्यांच्या अनेक योजनांचे, सैनिकी हल्ल्यांचे आजही मोठ्या अभिमानाने आणि आश्चर्याने उल्लेख येतात. यापुढेही बाजीरावांचं नाव असेच इतिहासात अजरामर राहील आणि त्यांनी केलेल्या कामांची, मराठी सत्ता महाराष्ट्रापलीकडे घेऊन जाण्याच्या शौर्याची देखील आठवण नेहमीच काढली जाईल. अशा आदर्श व्यक्तिमत्वाला त्रिवार नमन.